यवतमाळ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून SK ऑटो डील व शैलेश करिहार मित्रपरिवार तसेच अनेक सामाजिक संस्थांनी चला रक्तदान करूया नातं नवं घडवूया या उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 95हून अधिक युवक युवतींनी या शिबिरात रक्तदान केले आणि एकूण 200हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचा संकल्प केला। हे शिबिर शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौकात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडले। संयोजक शैलेश करिहार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी विविध धर्मांच्या बांधवांनी आणि जोडप्यांनी एकत्रित येऊन रक्तदान करून सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण दिले। या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट दिली। यामध्ये आमदार बाळासाहेब मांगुळकर, रेमंडचे सरव्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, रेमंडचे रक्तदान शिबिर संयोजक संतोष चांडक, शिवसेना उबाटाचे संतोष ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे OBC सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजा राजापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शरद मैद तसेच तहसीलदार योगेश देशमुख, उपपरिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे यांचा समावेश होता। अशा शिबिरांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला। यामध्ये संकल्प फाउंडेशन यवतमाळ, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, लिनेस क्लब यवतमाळ, माहेश्वरी महिला मंडळ, कुलमुखतार, महाराणी येसुबाई सामाजिक संस्था, श्री हनुमान मंदिर, हनुमान आखाडा चौक, प्रज्वल सेवा फाउंडेशन, जिजाऊ फाउंडेशन, सखी समर्पण कमलादेवी, तेजू फाउंडेशन, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, कलाकुंज बहुउद्देशीय महिला मंडळ, इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ, जना स्मॉल फायनान्स बँक स्मॉल युवा जागर ट्रस्ट, आरंभ फाउंडेशन, लोकदूत स्वाभिमानी महिला मंडळ, लोकदूत स्वामिनी महिला मंडळ, उडान फाउंडेशन, महावीर यूथ फाउंडेशन, प्रियाज नर्सरी, यवतमाळ मॉम्स क्लब, अस्तित्व फाउंडेशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, वसुंधरा फाउंडेशन, महिला सक्षमीकरण केंद्र लोहारा, हनुमान मंदिर गणेश चौक, कस्तुरी महिला मंच, जिजाऊ फाउंडेशन, यवतमाळ ऑटो डील असोसिएशन यांचा समावेश होता। या शिबिरातून गोळा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन विजयकुमार बुंदेला यांनी केले। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.